नमस्कार मित्रांनो, सायन्स फोर्स अकॅडमी चरण या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण चरणगावचं एक अनमोल रत्न परराज्यामध्ये जाऊन ज्या पद्धतीने हिरा चमकतो त्या पद्धतीनं आपल्या गावाचं नाव चमकवणारे एक बाल स्पर्धक जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आज आपण याच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करणार आहे. आज आपल्या चरणगावचं नाव बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन मोठं करण्याचं काम आज ह्या दीपराज यांनी केलेलं आहे. याचा परिचय करून मी तुम्हाला देणारच आहे. तर सुरुवातीला आपण या बालकाचा परिचय करून घेऊया. तर सगळ्यांना सांग की तुझं नाव काय आणि इयत्ता कितवीमध्ये आहेस आणि शाळेचं नाव काय? दीपराज प्रशांत सुतार. इयत्ता चौथी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव दत्तसेवा प्राथमिक विद्यालय तुरुकवाडी. तर हा दत्तसेवा प्राथमिक विद्यालय तुरुकवाडीमध्ये शिकणारा हा विद्यार्थी आहे आणि सध्या तो 4थीत शिक्षण घेत आहे. तर ह्याचं मुलाखत घेण्याचं कारण एकच आहे की ह्या छोट्याशा बालकाने जे गोव्यामध्ये शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं जे गोव्यामध्ये जी स्पर्धा झाली होती 2 फेब्रुवारी 2025 रोजी मापसा गोवा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा म्हटलं जातं त्याला. या स्पर्धेमध्ये ह्या बालकाने कुमेत प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवलंय. कुमेत प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि काता प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. हा कराटेचा प्रकार आहे. ह्या लहान वयामध्ये हे त्याने मिळवलेलं एक घवघवीत यश आहे आणि हे हे ह्या यशामुळं याची निवड नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय इंडो नेपाळ स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. ह्या त्याच्या कामगिरीमुळं. तर आपण याची चर्चा करत असताना आपण त्याच्या कुटुंबाविषयी पण आपण जाणून घेणार आहे. त्याचे वडील काय करतात, आई काय करते, याची पण आपण चर्चा करणार आहे. आणि जे नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय इंडो नेपाळ या स्पर्धेमध्ये त्याची निवड झालेली आहे. त्या ठिकाणी जात असताना त्याला कोणत्या अडचणीशी सामना करावा लागतो, हे आपण त्याच्या तोंडातून जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण बघूया, की ह्याला कराटेची आवड कशी निर्माण झाली आणि कराटे का आवडते आणि कराटेमुळं त्याचा कराटेमुळं आपल्याला फायदा काय असतो? तर मला सांग दीपराज, तर तुला कराटे हा खेळ का आवडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? त्याच्यामुळे आपला व्यायाम होतो. पुन्हा आपण ते व्यायाम होतो. पुन्हा प्रॅक्टिस होते. स्वतः संरक्षण येतं. त्यांना आता सांगितलेलं आहे, की कराटेमुळं तो म्हणतो, की आपल्याला आपला शरीराचा व्यायाम होतो आणि आपल्याला स्वतःचं संरक्षण करता येतं. तर अ, आता जो ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, त्या ठिकाणची आपण थोडीशी माहिती बघूया. सध्या तुला शिकवायला कोण असतं आणि एकूण किती मुलं असतात आणि तुम्ही प्रशिक्षण कुठे घेता? कोणत्या गावात घेता? आम्ही मुलं आहेत म्हणजे आता जरा अशी येते वाढते ती जरा. म्हणून आम्ही आमच्या शाळेचं म्हणजे मॅडमचं नाव पूजा मॅडम आहे. आता आपण गोव्याला गेलेलो, आता नेपाळला जाणार आहे. आम्ही शाळेत शिकतो. सर सर पण आहेत, नाव माहित नाही. तर ह्यांना कराटेचं प्रशिक्षण हे त्यांच्या शाळेमध्ये दिलं जातं. त्यांना एक पूजा मॅडम आहेत म्हणून एवढंच सांगतोय तो. एवढं सोपं नाही एवढ्या कमी वयामध्ये एखादा इंटरव्ह्यू देणं. तरी समजून घ्या, बालवयामध्ये त्याला बोलायला सुद्धा अडचण येत्या. तरी सुद्धा तो बोलण्याचा प्रयत्न करतोय. इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तो बोलतोय थोडंसं. तर गोव्याला जात असताना दीपराज मला सांग, गोव्याला जात असताना तुला किती खर्च आला होता आणि हां, 1 मिनिट. किती खर्च आला होता आणि ते पैशाची जुळवाजुळव कशी केली होती सांग? पप्पा म्हणत होते तर जायचं नाही, तर पप्पाला म्हणलं पप्पा चांगला खेळतो. मग पप्पा म्हणले तर बघूया, पगार आला तर घालवतो. मग पगार आला आणि तिने घालवलं 2,000 रुपये. म्हणजे ₹2,000 देऊन गोव्याला जाण्याचा खर्च जो होता तो ₹2,000 खर्च होता. आणि ₹2,000 म्हणल्यानंतर घरच्यांना जरासं थोडंसं ते मोठी रक्कम वाटली होती. परंतु त्यानं दीपराजनं स्वतः समजावून सांगितलं होतं, की "मी पप्पा चांगल्या पद्धतीने खेळतोय. मला तुम्ही घालवा."
आणि खरंच त्याचा जे आत्मविश्वास होता, त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती तो ₹2000 भरून गेला आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यानं कुमेत या प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं आणि काता या प्रकारामध्ये कांस्य पदक त्यानं मिळवलं होतं. तर थोडंसं आपण त्याच्या जो फॅमिली आहे किंवा जे फॅमिलीमध्ये जे त्याचा बॅकग्राऊंड आहे, ते जाणून आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तर दीपराज मला सांग तुझे पप्पा काय करतात आणि सध्या कुठे आहेत ते आता? ते आता गुजरात नाही तर कुठेतरी गावात असतील. ते ड्रायव्हर हां. तर त्याचे वडील ड्रायव्हिंग करतात. प्रशांत सुतार त्याचं नाव आहे आणि सध्या ते गुजरातमध्ये आहेत असं म्हणतात. तर मग असे किती दिवस असे बाहेर असतात आणि किती दिवसांनी घरी येतात? अशी असं एका महिन्यानं येते ते इकडं. हां. ड्रायव्हिंगमध्ये ते त्याचे वडील जे आहेत ते 15-15, 20-20 दिवस हे बाहेर असतात आणि त्याच्यानंतर ते गावी येतात. तर अशा पद्धतीनं हा त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड आहे. तर त्याच्यानंतर त्याची आई काय करते या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया. तर सध्या तुझी आई काय काम करते? तर घरच्या घरात असते ते. काम करते घरातलं. तर मला सांग दीपराज, तर कराटेमध्ये तुला ज्यावेळी तू कराटेमध्ये गोव्यामधून ज्यावेळी ती 2 पदक आणली होतीस, त्यावेळी घरच्यांना किती आनंद झाला होता? तू पप्पांना सांगितल्यानंतर पप्पांना किती आनंद झाला होता? पप्पा काय म्हणले तुला? पप्पा म्हणले, आता चांगला खेळायचा, असाच नंबर काढायचा. मोठं झाल्यावर मोठाचा मोठा झाला पाहिजेस. आमचं नाव मिळवलं पाहिजेस. तर मला एक सांग दीपराज, तर तू जे कराटे शिकतोस, या कराटेमध्ये लहान मुलांनी कराटे शिकणं गरजेचं आहे का? लहान मुलांनी तुला काय वाटतं, लहान मुलांनी कराटे शिकायला पाहिजे का? तुझ्या वयाची जी मुलं आहेत, ते मुलांनी कराटे शिकणं गरजेचं आहे का? आहे का? आहे. त्याच्यातून फायदा काय होईल त्यांना? त्यांचा पण व्यायाम होईल. माझ्या संग खेळतील. त्यांना पण हे होईल का? हं. ठीक आहे. तर लक्षात घ्या, ह्यांनी आता एक संदेश दिलेला आहे, की जे लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा कराटे शिकणं गरजेचं आहे. कारण का मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो स्वतः, की कराटेमधून जर नॅशनल लेव्हलला जर चांगल्या पद्धतीनं पारितोषिक मिळवलं, तर त्याचा फायदा आपल्याला डायरेक्ट होतोय आणि जे स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला अ, अ, नोकरीमध्ये संधी उपलब्ध होते. म्हणजे एक वेगळा कोटा असतो स्पोर्टचा, त्याच्यातून आपल्याला ती नोकरीमध्ये संधी उपलब्ध होत असते. तर थोडक्यात मी तुम्हाला ह्याचं थोडासा बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे. तर हा जो मुलगा आहे, हा मुलगा त्याच्या गळ्यामध्ये बघा जे मेडल दिसतंय, हे मेडल गव्हर्नमेंट गो गोर गोवा गोवा इंडिया असं लिहिलेलं आहे. गोव्याला मिळालेलं आहे. वंदे मातरम असं लिहिलेलं आहे. गोल्ड मेडल आहे हां. गोल्ड मेडलमध्ये त्याला सुवर्ण पदक हे मिळालेलं आहे बघा. त्याच्या गळ्यामध्ये दिसतंय आणि इथे एक जे पदक दिसतंय, हे पदक कुठे मिळालंय तुला रे? निपाणीला मिळालेला आहे. कितवा नंबर आलेला तुझा? हां, इथं 4था नंबर आलेला आहे आणि ह्या ठिकाणी 2रा नंबर आलेला आहे. हे जे पदक आहेत बघा, हे सर्टिफिकेट बघा त्याचे. हे कराटेचे सर्टिफिकेट आहेत. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा खेळणारा बालवयामधला विद्यार्थी आहे. हा एक बघा तुम्हाला दिसतंय. मग ह्याच्यासाठी समजा आता तो सरळ सांगतोय, की त्याला हा लहान आहे म्हणजे त्याच्या जीवनातला हा पहिलाच इंटरव्ह्यू असेल. तो भिलेला आहे थोडासा. तरीसुद्धा मोकळे मनानं बोलतोय. लहान वयामध्ये थोडंसं बोलणं म्हणजे सोपं नाही ते. तरीसुद्धा त्यानं थोडीशी माहिती दिलेलं आहे. अपार कष्ट करून ते मिळवलेलं आहे. ह्याच्यासाठी खूप मेहनत असते. कारण आपल्या गावाचं नाव आज आपल्या नेपाळला चमकणार आहे. नेपाळला गेल्यानंतर साहजिकच ते विचारणार ना, तुझा ॲड्रेस कोणता? तर त्या ॲड्रेसमध्ये पहिलं आपल्या गावाचं नाव येईल चरण आणि ह्यानं जे केलेलं कष्ट आहे किंवा गोव्यामध्ये जे मिळवलेले जे कुमेत प्रकारात सुवर्ण पदक असेल किंवा कांता प्रकारात कांस्य पदक असेल, ह्या पदकामुळं त्याची आज नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय इंडो स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. आज पुन्हा एकदा त्याच्याकडून आपण जाणून घेऊ, की दीपराज मला एक सांग, मुलींना कराटे शिकणं गरजेचं आहे का रे? आणि त्याच्यातून मुलींना काय फायदा होईल? म्हणजे आमच्यात एकच मुलगी आहे. तिनं माझ्यावर फाईट खेळली. ती माझ्यावरनं लई चांगली खेळते. माझ्याच वर्गात आहे ती. मुलींनी जर कराटे शिकले तर मुलींना सेल्फ डिफेन्स येईल का नाही करता? हो. संरक्षण करता येईल? हो. त्यांना संरक्षण करता येतं का त्याच्यातून? येतंय. संरक्षण करता येतं ना? हां, ठीक येतं. आहे. तुला आता स्वतः त्यानं सांगितलेलं आहे, की एकच मुलगी आहे त्यांच्या वर्गामध्ये, त्याच्या वर्गातली आणि ती कराटे शिकते आणि स्वतः त्याच्याबरोबर फाईट केल्यानंतर तिनं तुला हरवलं ना? हां, तिनं हरवलेलं आहे आणि स्वतः सेल्फ डिफेन्ससाठी अतिशय महत्त्वाचं आहे.